स्टार्ट करा. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक भूमीत मी गाईड संजय तुमक तुमचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. 12 जुलै 1660 ची रात्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील रक्तरंजित अर्थातच रक्ताने माखलेली रात्र असं म्हटलं जातं. 12 जुलै 1660 चा पहिला प्रहर ज्या वेळेला महाराज तिथून निघाले, प्रहर म्हणजे 3 तासाच्या कालावधीला प्रहर असं संबोधलं जातं. तर मी जिकडे हात करतो इकडे 53 किलोमीटरवरती गडकिल्ला दुर्ग आहे. याचं पूर्वीचं नाव आहे परनाळ दुर्ग, आताचं नाव तुम्हा सर्वांना ज्ञात आहे पन्हाळगड असं आताचं नाव आहे. तर बुरुजाच्या समोर जो सह्याद्रीवरचा अखेरचा गडकिल्ला आहे, बाय रोड आपण गेलो तर 14 किलोमीटरवरती आहे. शिर्डीतून अवघ्या 9.5 ते 10 किलोमीटरवरती गडकिल्ला दुर्ग येतो. याचं पूर्वीचं नाव आहे खेळणा दुर्ग, एखादं टॉयज खेळण्याप्रमाणे असणारा गडकिल्ला. महाराष्ट्रातील तब्बल 350 गडकिल्ल्यांपैकी नैसर्गिक तटबंदी मुख्य तटापासून विलग अलग झालेला सगळ्यात मोठा अर्थातच विशाल म्हणजेच तो विशाळगड. हे दोन्ही गडकिल्ले आहेत हे 1170 पासून नरसिंह भोज राजा दुसरा म्हणजेच नागपंथीय लोकांनी बांधलेले गडकिल्ले आहेत. पूर्वी ज्याचा गड प्रांत मोहल्ला त्याचं राज्य म्हणून एकंदरीत गडकिल्ले दुर्ग उंचवट्याची जागा ही युद्धनीतीने जिंकली जायची, काबीज केली जायची, जेणेकरून जे दिसणारं भौगोलिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रावरती आपल्याला वचक नियंत्रण प्रस्थापित करता येईल यासाठी गडकिल्ले काबीज केले जायचे, जिंकले जायचे युद्धनीतीने. तर 12 जुलै 1660 ची रात्र म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील रक्ताने माखलेली रात्र असं का म्हटले बघा. तर ज्या वेळेला प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा कोथा काढला, वध केला, त्यावेळेला तिथून पळून गेला त्याचा मुलगा फाजल. हा फाजल खान अगदी शिगेला पोचलाय. तो म्हणतो की बस हमें सिवा चाहिए, हमें सिवा चाहिए, जिंदाया मुर्दा. महाराजांना पकडण्यासाठी जणू त्यानं कंबर खचले. आता विचार केला तर प्रतापगडावरून महाराज जे आले ते पन्हाळगडला आलेत आणि महाराज ज्यावेळी पन्हाळगडावरती आले त्यावेळेला सिद्धी जोहरनं 2 मार्चला वेढा ठोकला. त्या वेढ्यामध्ये महाराज आहे ते पन्हाळगडावरती अडकलेले आहेत. आता जर विचार केला तर दिवसेंदिवस हा वेढा शिथिल होत नाहीये, लूज होत नाहीये, तर दिवसेंदिवस वेढा भक्कम होत चाललाय. गडाचं जे प्रोटेक्शन आहे ते अगदी घट्ट होत चाललंय, जेणेकरून गडावरती येणं अथवा बाहेर जाणं देखील मुश्किल झालंय. अन्नधान्याची कोठार ओस पडू लागलेत, रसद संपत चालले गडावरची. 3 दरवाज्यावरचे तोफांचे अटॅक आहेत, जे मारे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेत. आणि महाराजांना माहिती मिळाली. ही माहिती कशी मिळाली तर टोपीकर इंग्रजांची जी वसाहत होती ती राजापूरला होती आणि इथून लांब पल्ल्यांच्या तोफा या हत्तींकरवी काही मोजक्या दिवसात 7-8 दिवसात गडावरती येणार आहेत. ही ज्यावेळी महाराजांना माहिती मिळाली त्यावेळी महाराजांनी एक नियोजन केलं, प्लॅनिंग केलं. ते प्लॅनिंग काय आहे तर पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर गाव आहे. या नेबापूर गावचा नाभिक म्हणजेच न्हावी समाजाचा शिवा काशीद, हुबेहूब महाराजांसारखा दिसणारा चेहरा आणि नक्कल करण्यात तरबेज असणारा शिवा, या शिवाला महाराजांनी हेरलं, ओळखलं. आता जर विचार केला तर 4 महिने 2 आठवड्याच्या कालावधीमधला हा सिद्धी जोहरचा वेढा होता. नुसता सिद्धी जोहर नाही तर सिद्धी जोहर आहे, अफजल खानाचा मुलगा फाजल आहे, टोपीकर इंग्रज आहेत, पोर्तुगीज आहेत, हे सगळे एकटावलेत हमें सिवा चाहिए जिंदाया मुर्दा महाराजांना पकडायला. कारण महाराज म्हणजे जवळजवळ आपल्या समोरचा अडथळा आहे आणि तो अडथळा दूर करण्यासाठी हे सगळे एकटावलेले आहेत. आणि या वेळेलाच महाराजांनी नियोजन केलं, प्लॅनिंग केलं. ते प्लॅनिंग काय आहे बघा. तर पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर गाव म्हटलं, या गावचा न्हावी समाजाचा नाभिक समाजाचा शिवा काशीद हा महाराजांसारखा दिसणारा, महाराजांनी त्याला बोलवलं कारण तो बोलण्यात देखील तितकाच चतुर होता. शिवा काशीदांना काय म्हटलंय महाराजांनी, शिवा तुला शिवाजी महाराज म्हणून जायचं आहे आणि कुठे जायचं आहे तर अगदी मृत्यूच्या जबड्यात जायचं आहे. तर शिवा काशीद राजा 1 वेळा नाही 10 वेळा शिवा जायला तयार आहे. महाराज म्हणतात अरे शिवा तुला याचा प्रसाद काय मिळेल माहितीये का, 100% तुझी गर्दन छाटली जाईल. यावर शिवा काशीद उद्गारतो राजा शिवा न्हावी म्हणून जरी जन्माला आला असला आणि शिवाजी महाराज म्हणून जर मरणार असेल तर 1 वेळा नाही 10 वेळा शिवा न्हावी शिवाजी महाराज म्हणून मरायला तयार आहे. महाराजांचे नयन पाणावले, डोळ्यातून अश्रू ओंगाळले. महाराजांनी घट्ट मिठी मारली शिवा काशीदांना आणि आपला पेहराव दिला. त्यानंतर इतिहासकारांनी शब्दांकन केलंय. तर कसं शब्दांकन आहे, भोयांनी पालखी उचलली आणि राजा निघालं. आता प्रति शिवाजी बनून शिवा काशीद चाललेत एका पालखीतून. आता शत्रूला माहित नाहीये शिवाजी महाराज आहेत का अन्य कोणी व्यक्ती आहे आणि महाराज चाललेत बोलल्यावर ते पालखीतूनच जायला पाहिजेत. त्यांच्या बरोबर जे खांदा देणारे आहेत ते देखील माणसं पाहिजेत, त्याला भुई असं म्हटलं जातं. तर भुयांकरवी ही पालखी पाठवली जेणेकरून ती पालखी पकडली जावोच. ही पालखी कुठे आणि कशी पाठवले तर पन्हाळा तालुक्यातील आताचं गाव आहे मसूद माले. सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद, या मसूदचा टेंट ज्या दिशेला आहे त्या दिशेने ही पालखी पाठवली जेणेकरून ती पालखी पकडली जाऊ. आधी हैराण करून माहिती दिली, आम्ही शरण येतोय, आम्ही वाटाघाटीसाठी येतोय, आम्ही हातबल झालोय, आम्ही हात मिळवणी करतो, जे मागाल ते प्रांत गडकिल्ले देतो, पण आम्हाला अभय द्या, जीवदान द्या. आता हेच वाक्य जर आधी बघितलं तर प्रतापगडाच्या पायथ्याला देखील महाराज हेच म्हटले होते,
अफजल खानाला की आम्ही तुमच्या मुलासमान आहोत, आम्ही तुम्हाला घाबरतो, आम्हाला अभय द्या. आणि हा फाजल ऐकायला तयार नाहीये. त्याला आपल्या अब्बाजांचा खुनाचा सूड बदला घ्यायचा होता. हा सिगेला पोचलाय. ही ज्यावेळी पालखी निघाली आणि ही पालखी पकडली सिद्धी मसूदनं, तर जीवाच्या आकांतानं टाहो फोडून रडू लागला, हुजूर सिवा मिल गया, हुजूर सिवा मिल गया. अगदी तळपायाच्या मस्तकाला गेली, म्यानातून शमशीर काढली आणि शिवाजी महाराजांना बघण्यासाठी, वार करण्यासाठी हा सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूदनं पालखी पकडलेली फाजल हा वार करण्यासाठी म्यानातून शमशीर घेऊन जीवाच्या आकांतानं टाहो फोडत आला. आणि पहिला जो वार केला तो शिरा दरम्यान केला. तो पहिला वार शिरा दरम्यान का केलाय हे नक्की कोण आहे ते माहित नाही. महाराज आहेत म्हणून हा वार केलाय. आणि हा वार करण्यामागचं सगळ्यात महत्वाचं रिझन असेल तर ते महाराज आहेत. आणि महाराजांच्या डोक्यावरती जिरेटोप असतो. हा जिरेटोप म्हणजे राजाचं भूषण आहे आणि ते पाडणं म्हणजे एकंदरीत राजाचा अपमान करणं. यासाठी पहिला वार जिरेटोपवरती केला, जिरेटोप खाली कोसळला. दुसरा वार केला तो गर्दनीच्या दरम्यान केला. त्यावेळेला फाजलच्या लक्षात आलं. फाजल अगदी जीवाच्या आकांतानं टाहो फोडत ओरडतोय, काय म्हणतोय, बदतमीज बदतमीज क्या बकते हो, ए तो सिवा नहीं हो सकता, ए तो सिवा हो ही नहीं सकता, ए किसी की चालडंग है, बस सिवा की चालडंग तो सबसे अलग होती है, हमें सिवा चाहिए जिंदा मुद्दा. त्यावेळेला दुसरा वार गर्दनी दरम्यान झाला. आता गनिम शत्रू हा मॉब नाही, प्रचंड आहे. तिथं हाताच्या बोटावर असणारे मावळे आहेत, त्यांनी प्रतिहल्ला केलाय, परंतु तो कुचकामी ठरला आणि शिवा काशीत हे धारातीर्थ पडले, कोसळले. त्यावेळेलाच फाजलनं कसं ओळखले बघा, तर महाराजांच्या संपूर्ण आयुष्या दरम्यानचा वार उरण प्रतापगडाच्या पायथ्याला चकमकीत झाला होता, तो म्हणजेच कपाळा दरम्यानचा होता असा. आणि तो उरण दिसला नाही. त्यावेळी म्हटलं ये तो सिवा नाही होऊ सकता, हे किसी की चालडंग आहे. आता ज्या वेळेला तिथं जी चकमक झाली यामध्ये शिवा कशी धारातीर्थ पडले, खाली कोसळले. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत जे मावळे होते तेही तिथं धारातीर्थ पडले. आता विचार केला तर खेळणा स्वराज्यात घेताना पूर्वेच्या बाजूला धारातीर्थ ठरणारा हा पहिला मावळा म्हणजेच शिवा काशीद. त्याला नुसतं शिवा काशीद म्हटलं जात नाही तर वीर म्हटलं जातं. मरण समोर दिसत असताना मरणाला सामोरा जाणारा हा फक्त वीरच असू शकतो, म्हणून आज ही आदरानं नाव घेतलं जातं वीर शिवा काशीद. आता ज्या वेळेला प्रतिशिवाजी बनून गेल्या शिवा काशीदांना पकडलं त्यावेळेलाच पन्हाळ्याचा वेढा शिथिल झाला, लूज झाला. आणि पन्हाळ्याचं पश्चिम द्वार ज्यालाच राजदिंडी मार्ग म्हटलंय, या राजदिंडी मार्गाने तब्बल 750 मावळ्यांनी कूच केली. यामध्ये तुकडीचे प्रमुख आहेत नाना बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे बंधू फुलाजी प्रभू, रायाजी बांदल, विठोजी काटे, शंभूसिंह जाधव यासारखी ज्यांची नावं आजही इतिहासाला माहीत नाहीत, असे जीवाला जीव देणाऱ्या जिवलगांसहित महाराज पन्हाळ्यावरून निसटले. आणि मसाई पठार मार्गे महाराज इकडे यायला सुरुवात केली. महाराजांनी खेळण्याला जायला. खेळणा म्हणजेच विशाळगड हा सह्याद्रीवरचा अखेरचा गड किल्ला आणि तो देखील गनिमांकडे आहे. गनिम म्हणजे शत्रूकडे आहे, आदिलशहाकडे तो गड किल्ला आहे. याचा अर्थ 100% महाराज तिथून निसटले तरी ते तिथे भेटणारच, यात तीळ मात्र शंका नव्हती. म्हणून महाराजांना पकडण्यासाठी हमें सिवा चाहिए जिंदा है मुद्दा म्हटल्यानंतर 2 फौजा सरसावल्या. त्यातली सगळ्यात मोठी पहिली फौज आहे सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद. हा 12,500 ते 14,000ची फौज घेऊन महाराजांचा पाठलाग करत आलाय. आणि बरोबर ही फौज कुठून आली तर तब्बल मलकापूर मार्गे ही फौज पाठवली खेळण्याला. पुढे गेली ही अधिकची फौज. तर दुसरी फौज पाठलाग करत स्वतः फाजल आला आणि या फाजलनं महाराजांच्या फौजेला गाठलं ते पांढरपाणीच्या अलीकडे. इथून 6 किलोमीटर दरम्यान, म्हणजे ही 7.5 किलोमीटरची भूमी आहे, ही सगळी रणभूमी आहे, सगळी युद्धभूमी आहे. इतिहासकारांनी वर्णन काय केलंय बघा, प्रचंड पाऊस आहे, धो पाऊस, निसरडे ओढे, सेवाळ असणाऱ्या दगडा, गुडघाभर चिखल आहे. आणि गनिम हा ताज्या दमाचा आहे. ताज्या दमाचा म्हणजेच तो घोड्यांकरवी येणार आहे. तर आपले मावळे हे पोटात अन्नाचा कण नसताना अनवाणी पायानं 53 किलोमीटर जीवाच्या आकांतानं गुडघाभर चिखल तुडवत धावत रात्रभर येत आहेत. आणि त्यावेळेलाच ही पहिल्या प्रहराला रणकंदन माजलं. काय म्हटलंय, तांबडं फुटलं आणि रणकंदन माजलं, अर्थात पहाट झाली आणि खरी युद्धाला सुरुवात झाली. इतिहासकारांनी म्हटलंय की या देहाच्या जणू चिंध्या झाल्या होत्या, इंच अंगभर नुसत्या जखमा होत्या. आता वार व्हायला देखील जागा शिल्लक नव्हती. प्रत्येक जण अक्षरशः जीवाच्या आकांतानं टाहो फोडत, किंचाळ्या फोडत लढत होता. आणि हे पाहून, हे चित्रविचित्र मृतदेह पाहून जीवाच्या आकांतानं टाहो फोडणारा गनिम असेल किंवा आपले मावळे पाहून निम्म्यापेक्षा जास्त गनिम आहे फाजलचा, हा माघारी पळून गेलाय. हे चित्रविचित्र मृतदेह आणि रक्ताचे पाठ पाहून आता माघारी गेलेला गनिम येणार नाही, तर गनिम आला तर तो अपोजिट दिशेनं, विरुद्ध दिशेनं येईल, हे महाराजांना माहित होतं. म्हणून महाराज काय म्हणतात, नानांना म्हणतात, बाजींना म्हणतात, नाना एक साथ जाऊ आणि येणाऱ्या गनिमाला वाटेत थोपू, सामना करू. परंतु बाजी ऐकायलाच तयार नाहीयेत, ते आपल्या वडिलांप्रमाणे आहेत. नाना म्हणतात, राजा गनिम मागावर आहे, गनिम प्रचंड आहे, तुम्ही पुढं व्हा, खेळणा जवळ करा. खेळण्यावरती पोचल्यानंतर भांड्यांची गलबत्ते द्या.
भांडी म्हणजे तोफांसाठी वापरलेला प्रतिशब्द आहे. जोपर्यंत तोफांचे आसमंत कानी येत नाहीत तोपर्यंत हा बाजी जीवाची बाजी लावेल आणि आम्ही 350 मावळ्यांनीच ही खिंड रोखून धरतो, तुम्ही खेळणा जवळ करा. हा नुसता निव्वळ शब्द दिला होता. नाना ऐकायलाच तयार नाहीयेत. म्हणून महाराजांनी गळाभेट घेतली. हर हर महादेवची गर्जना व्हायची आणि जणू आसमंत उधळून यायचा. असं इतिहासकारांनी म्हटलंय की त्यांच्यासाठी हे स्लोगन म्हणजे जणू इन्स्पिरेशन होतं, एक प्रेरणा होती. आज जरी हर हर महादेव म्हटलं की रक्त सळसळतं. या पद्धतीनं गळाभेट घेतली आणि महाराज निघाले. राजा निघालं. कसे निघाले ते तर महाराज आहेत हे खिंडीतून गेलेले नाही आहेत. खिंड म्हणजेच काय, दोन्ही बाजूला डोंगर, मध्ये असणारा अरुंद भाग, याला खिंड असं आपण बोलतो. अशी टिपाणी आहे ना खिंडीची. तर खिंड म्हणजेच काय, दुसरी एक डेफिनेशन आहे खिंडीची. तर 1170 पासून ज्या वेळेचा भोजराजांनी बांधलेले हे दोन्ही गडकिल्ले आहेत, खेळणा असेल किंवा पारणादुर्ग पन्हाळगड असेल, तर तेव्हापासूनचा घोड्यांचा हेरानकरवीचा वहिवाटाचा मार्ग, जे दोन्ही गडकिल्ल्यांमधले संवाद, मेसेजेस पोचवायचे असतात, त्यांचा हेरांचा पूर्वीचा मार्ग होता. म्हणून त्याला घोडखिंड म्हटलंय. अर्थात घोड्यांच्या टाफेनं तयार झालेली पूर्वीची नुसती ती वाट होती. तर गनिम आला तर तो रुळलेल्या वाटेनं येईल, अन्य बाजूनं गनिम येणार नाही. काय येणार नाही? कारण किर्र घनदाट प्रचंड जंगल आहे, हिंस्र सगळे प्राणी आहेत. सिंह सोडले तर सगळे प्राणी आज देखील आहेत. एवढे हिंस्र प्राणी आहेत. त्यामुळं जर एका साईडला कुठल्याही जर पायवाटीने गनिम आला नाही तर तो गनिम तिथपर्यंत पोचूच शकत नाही. गनिम आला तर तो रुळलेल्या वाटेनं येईल हे महाराजांना माहीत होतं. म्हणून महाराजांनी देखील शत्रूला कूच दिली. कूच देणे म्हणजे दिशाभूल करणे. महाराज घोडमाळ मार्गे गेलेत. ज्या ठिकाणी असला माइलस्टोन लावलाय बघा, स्लोगन लिहून पिवळ्या निळ्या रंगाचा दगड लावलाय, हा दिशादर्शक आहे. पन्हाळ्यावरून एखादी अननोन व्यक्ती आली तरी ती प्रॉपर बाजीप्रभूंच्या समाधीपर्यंत, फुलाजींच्या समाधीपर्यंत खेळण्याला पोचावी. ट्रेकिंगला येणारे ट्रेकर्स वगैरे, म्हणून ते लावलेले आहेत. तो ॲक्च्युअल मार्ग आहे. ज्या मार्गाने महाराज गेले तो मार्ग दर्शवण्यासाठी ते दगड लावले. तर त्या मार्गाने खिंडीच्या बाजूला डाव्या बाजूला वरती पायवाट गेली. हजारो धारकरी दिवसाला जातात असे जुलै ऑगस्टमध्ये खेळण्यापर्यंत त्या समाधीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी. तो मार्ग आहे, तो ॲक्च्युअल ट्रेकिंगचा मार्ग आहे. तर त्या मार्गाने महाराज गेले. महाराज त्या मार्गाने गेल्यानंतर आपण जो गनिम आहे आपला, तो गनिम देखील मॉबने येणार आहे. आणि आपले जे मावळे ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहेत. महाराणावरती इतक्या मॉबने येणाऱ्या गनिमाशी आपण सामना करू शकत नाही. म्हणून काय केलंय, दरीखोरीचा भाग निवडला की जेणेकरून त्यांच्याशी युद्धनीती चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्यालाच म्हटलंय गनिमी कावा. गनिम म्हणजे शत्रू, हा मराठी शब्द आहे, सिमिलर वर्ड्स आहे. तर गनिम म्हणजे शत्रू, शत्रूला दगडानं ठेचून मारणं म्हणजे गनिमी कावा करणं. ज्याचंच वर्णन केलंय. फेका फेका, धोंडे फेका, भाले फेका. काहींनी म्हटलंय ब्रांचेस ऑफ ट्री, झाडांच्या फांद्या टाकलेत, वाट बुजवण्यात आले की जेणेकरून त्या अरुंद भागातून 1-2 गनिम येणार आहे, त्यापेक्षा कमी कसा येईल, त्यांना अडथळा कसा होईल, ही सगळी तजवीज केलेली आहे. भाल्यांचा वर्षाव केलाय, दगडांचा मारा केलाय, गोपनीतून दगड मारलेत आणि शत्रूची पळताबुई थोडी केली. आता असं म्हटलंय की पुढे गेलेला 12,5-14 हजाराचा गनिम आहे, तो म्हणजे सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद याचा. हा 12,5-14 हजाराचा गनिम महाराज अजून खेळण्याला पोचलेच नाहीत, विशाळगडला पोचले नाहीत. म्हणून महाराजांना पकडण्यासाठी हा गनिम खिंडीतून अपोजिट आला, विरुद्ध दिशेनं. आणि गनिम विरुद्ध आला म्हणूनच गनिमी कावा झाला. त्यांच्यावरती दगडांचा मारा केला. त्यावेळीच म्हटलंय की जो पायाच्या नकापासून वरपर्यंत रक्ताने माखलाय, कोण आहे हा वेडा, ज्याच्या देहाच्या चिंध्या चिंध्या झालेत, ज्यावरती वार करणं देखील सोपं नाहीये, ते होते नाना म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे. आता दोन्ही हातात 2 शमशेर घेऊन नाना लढतात. दानपटा तुटल्यानंतर ही शमशेर आहे की आपल्या थोरले बंधू फुलाजी प्रभूची आहे. फुलाजी प्रभू त्यांच्या आधी गतप्राण आपल्या डोळ्यासमोर तडफडत मेले आणि यानंतर त्यांची शमशेर घेऊन नाना जीवाच्या आकांतानं टाहो फोडत, किंचाळ्या फोडत लढत होते. या वेळेला पोर्तुगीजांकडून आणलेल्या ठासणीच्या बंदुका होत्या. यातून सिद्धी मुलुकनं आदेश फरमावला, जो पायाच्या नकापासून वरपर्यंत रक्ताने माखलाय याला गोळी धाडा म्हणून. नेमबाजानं नेम धरला, इशारत झाली आणि या फिरंग्यांच्या बंदुकीनं बाजींच्या छताडाचा वेध घेतला. धपकनी गोळी लागली, नाना खाली कोसळले. तरी खाली कोसळलेले असताना नाना म्हणतात, नाही नाही, आपली कामगिरी फत्ते झाली नाही, आमचं राज सुखरूप पोचायचं आहे, हर हर महादेव, अशी गर्जना केली. नाना खाली कोसळले. बंदुकीची गोळी लागून देखील नाना कोसळलेले असताना एक प्रहर साधारणतः 3 तास तडपडत होते. 3 तास त्यांनी आपला प्राण सोडला नव्हता. अधूनमधून नाना विचारतात, फत्ते झाले का, आसमंत कडाडले का, भांडी फुटली का. नाही राजा, अजून काय आसमंत कडाडले नाहीत. हे ज्यावेळी हाताच्या बोटावर मोजण्या इतपत जे मावळे शिल्लक राहिलेत त्यांनी सांगितलं, त्यावेळी नाना ताडकन उभे राहिले. दोन्ही हातात 2 शमशेर घेऊन, शरीरात प्राण ताकद नसताना देखील नाना जीवाच्या आकांतानं या शमशेरी फिरवू लागले. आणि त्यावेळेचा जो प्रहर आहे त्यालाच म्हटलंय सांज प्रहर झाला, भांडी फुटली. अर्थात संध्याकाळची वेळ आली. यासाठी 4:30 नंतरचा कालावधी उमटलाय. असं का? कारण महाराज गडावरती गेले, तिथं देखील कडवं आव्हान आहे.
तिथे देखील सुर्वे, दळवी, पालवणकर हे मातब्बर मराठी सरदार आहेत, परंतु ते आदिलशहाचे चाकर आहेत, अर्थातच नोकर आहेत. वतनात दिलेला गडकिल्ला होता, त्यामुळे तिथे देखील महाराजांना युद्धनीती पत्करायला लागले. काही मराठी सरदार शरण आलेत आणि यासाठी बराच कालावधी गेलाय. सांज प्रहर उमटला आणि इथं तोफांची आसमंत कानी येईपर्यंत बाजींनी आपला प्राण सोडला नव्हता. बाजींनी दिलेल्या शब्दासाठी बाजी जागले होते आणि त्यावेळेलाच म्हटलंय, बाजींना ज्यावेळी तोफांचे आसमंत कडाडलेले, 3 तोफांचे आसमंत कडाडले, आवाज आला, त्यावेळी बाजी म्हणतात, धन्य झाला, धन्य झाला, हा बाजीचा देह धन्य झाला, स्वराज्यासाठी कामी आला, हर हर महादेव, अशी गर्जना केली. नाना खाली कोसळलेत. एक 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 म्हणता म्हणता जे 350 पैकी 350 मावळे इथं स्वराज्यासाठी कामी आले. विचार करा, पहिला येणारा जो आहे अफजल खानाचा मुलगा फाजल खान, याचा 7,500-7 हजारापैकी निम्मा गनीम, म्हणजे 2-3 हजाराच्या घरात गनीम कापला असेल, निम्मा पळून गेलाय. पुढून येणारा सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद, 12.5-14 हजारापैकी निम्मा, 5-6 हजाराच्या घरात गनीम, म्हणजेच 9-8-9-10 हजाराच्या दरम्यान गनीम हा 350 मावळ्यांनी कापला होता. म्हणून बॅटल ऑफ वर्ल्ड, जगातील लढाईपैकी 2 नंबरची लढाई म्हणून या घोडखिंडीच्या लढाईकडे पाहिलं जातं. आता महाराज गडावरती गेलेत, गड काबीज केला, तोफांचे आसमंत कडाडले, म्हणजे लाख मुलाचे जीवाला जीव देणारे जिवलग आले नाहीत. म्हणून 14 जुलै 1660च्या सकाळच्या प्रहराला महाराज घाईघाईनं 2 पालख्या घेऊन आले. या पालख्या कशाला, तर आपल्या वडिलांप्रमाणे असणारे आहेत, हे नाना किंवा फुलाजी प्रभू असतील, यांना पालखीचा मान द्यावा आणि पालखीतून न्यावं म्हणून या 2 पालख्या लगबगीनं घेऊन आलेत. ज्या वेळेला या खिंडीच्या परिसरात महाराज आलेत, त्यावेळीच म्हटले की ही निरव शांतता सांगत होती, काहीतरी अघटित घडलंय, कसलंही स्वराज्य, या स्वराज्यासाठी मी माझ्या जीवाला जीव देणाऱ्या जीवलगांना मुकलो की काय. ज्या वेळेला खिंडीच्या परिसरात महाराज आलेत, त्यावेळी महाराजांना शब्दांकन केलं बघा इतिहासकारांनी, की महाराजांच्या आसवांचा बांध फुटला, महाराजांना अश्रू सहन झाले नाहीत, अश्रू ओंगायला लागले, महाराज निशब्द झाले, एकही तोंडातून शब्द उमटेनासा झाला आणि निशब्द तोंडाने किंवा या अश्रुनयनांनी महाराजांनी हे चित्र विचित्र झालेले देहाचे तुकडे उचलले, त्या पालख्यामध्ये भरले आणि अश्रुनयनांनी या पालख्या खेळण्याला नेल्या, गडावरती नेल्या. तिथं प्रचंड मोठी या दोन्ही बंधूंची समाधी बांधली. ही समाधी म्हणजेच आजच्या खेळण्याच्या विजयाचं प्रतीक आहे, या घोडखिंडीच्या लढाईचं प्रतीक आहे. तर 14 जुलै 1660च्या सकाळच्या प्रहराला ही गजापूरची घोडखिंड या ज्ञात अज्ञात शूरवीरांच्या 350 मावळ्यांच्या पवित्र रक्तानं ही गजापूरची घोडखिंड पावन झाली, असं महाराजांनी म्हटलं. तेव्हापासून या घोडखिंडीचं नाव पावनखिंड असं झालं. शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर 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 महादेव. आवाज पाहिजे.